नमस्कार, अपूर्वाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मस्त चविष्ट स्पंजी रवा आंबा केक खूपच टेस्टी होतो। तर रवा आंबा केक कसा बनवायचा ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। प्रथम 2 वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचा। बारीक केलेला रवा एका भांड्यामध्ये काढायचा। आंबा स्वच्छ धुवून कट करायचा। इथे मी केसर आंबा घेतलेला आहे। हापूस आंबा घेतला तरी चालेल, पण आंब्याचा वास यायला पाहिजे, तेव्हाच केकचा पण वास छान येईल। आंबा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचं। रव्याच्या मिश्रणामध्ये 2 आंब्याचा पल्प घालायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून फिरवून घ्यायचं, म्हणजे पल्प वाया जात नाही। रव्याच्या मिश्रणामध्ये फिरवून घेतलेलं दूध घालायचं। आणखी अर्धी वाटी दूध घालायचं। अर्धी वाटी तूप, तेल घातलं तरी चालेल। 1 वाटी दळलेली साखर घालायची। आंबा जास्त गोड आहे म्हणून मी इथे 1 वाटी दळलेली साखर घेतलेली आहे। आंबा जर गोड नसेल तर 1.5 वाटी दळलेली साखर घालायची। सर्व छान मिक्स करायचं। केकचं मिश्रण 20 मिनिटं झाकून ठेवायचं। वीस मिनिटांनी पहा, मिश्रण घट्ट झालेलं आहे। अर्धी वाटी दूध घालायचं। 2 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी दूध लागतं। सर्व छान मिक्स करायचं। 1 चमचा बेकिंग पावडर घालून मिश्रण मिक्स करायचं। केकच्या भांड्याला बटर पेपर लावलेला आहे। केकच्या भांड्यामध्ये केकचं मिश्रण घालायचं। 2-3 वेळा असं भांडं आपटायचं, म्हणजे त्यातील एअर जाते। 5 मिनिट प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये केक बेक होण्यासाठी ठेवायचा। 5 मिनिट फुल्ल गॅस, नंतर 45 मिनिट मीडियम गॅस करायचा, म्हणजे टोटल 50 मिनिटात केक होतो। 50 मिनिटांनी केक चेक करू। काडीला काहीच चिकटलेले नाही, म्हणजे केक तयार झालेला आहे। 1 तास कापड ठेवून थंड होण्यासाठी ठेवायचा केक। 1 तासाने पहा, केकच्या कडा आपोआप सुटलेल्या आहेत। प्लेटमध्ये केक काढून घेऊ। पहा, एकदम मस्त स्पंजी रवा आंबा केक तयार आहे। केक कट करून दाखवते। पहा, किती छान स्पंज झालेला आहे। खूपच टेस्टी होतो, नक्की बनवून पहा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।